हॅलो गाईज, कशा आहात मंडळी. माझं नाव आहे प्रियंका. आज मी घेऊन आली आहे माझा पहिला व्हिडिओ. तर मी जात आहे शेगावला. सकाळी 6ला उठले, आवरलं, चहा घेतला. भुसावळवरून 8ला ट्रेन होती. घाई झाली होती म्हणून लगेच ट्रेनमध्ये बसलो. मी ज्या दिवशी गेली ना तेव्हा संडे होता. ट्रेनने जर गेले तर भुसावळवरून शेगावला जायला 1.5 तास लागतो. आम्ही तिथे 9:30 पावणे 10पर्यंत पोचलो. जर ट्रेन लेट वगैरे असेल तर टाईम मागे पुढे होऊ शकतो. तर कसं आहे ना, मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा विचार करत होते, पण टाईम मिळत नव्हता. ह्या वर्षी मी ठरवून घेतलं की व्लॉग करायचा म्हणजे करायचा. सो मी ते स्टेशनच्या बाहेर निघालो. तिथे तुम्हाला फ्री बस आणि ऑटो मिळतील. ऑटोवाले काही 10,000 रुपये घेतात. तर काय झालं आहे ना, व्लॉगसाठी थोडं कन्फ्युजन होतं मला, कुठून स्टार्ट करायचं, कुठल्या टॉपिकवर करायचं. मग ठरवलं की फॅशन, ट्रॅव्हलर, मोटिवेशनल, माझ्या लाईफबद्दल थोडी कथा सांगायची, म्हणजे थोडं मिक्स. मग तिथे आम्ही चौकात उतरलो, थोडं चालत गेलो की एंट्री गेट लागतं. मध्ये गेलं आहे ना, खूप प्रसन्न वाटतं. आणि हो, मंदिराची खासियत आहे की इथे ना साफसफाईची खूप काळजी घेतली जाते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे माऊली दिसतील. इथे निःशुल्क चप्पल ठेवायचं स्टँड आहे. चप्पल वगैरे ठेवले आणि दर्शनासाठी आम्ही निघालो. इथे समाधी दर्शन आहे आणि ह्या साईडला मुखदर्शन आहे. तर मी समाधी दर्शनाला गेली. मी खूप वर्षानंतर येते इथे. ह्यावेळेस आहे ना, मला सुट्टी पण होती आणि माझी ताई, बच्चा पार्टी आणि मम्मा असे आम्ही सगळे गेले होते. पण खूप चेंजेस झाले इथे. आणि आनंदसागर म्हणून पण एक प्लेस आहे, तिथे जाण्यासाठी फ्री बस असतात. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही पहाटे दर्शन वगैरे करून आनंदसागर फिरू शकतात, कारण की तिथे ना सकाळी छान वाटतं. आम्हाला दुपार झाली होती, 2 तास लागले दर्शन करता, म्हणून आम्ही स्किप केलं आणि फक्त दर्शन घेतलं. आणि रविवार होता म्हणून खूप गर्दी होती, पण ठीक आहे, देवाचं नाव घेतले की टाईम कुठे जातो ते नाही समजत. मग छान दर्शन घेतलं गजानन महाराजांचं आणि बाहेर निघालो. तिथे पण स्पेस आहे थोडा बसण्यासाठी, तर तिथे थोडा वेळ बसलो. तिथे पण दर्शन घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. आणि भूक पण खूप लागली होती, कारण की आधीच उशीर झाला होता, म्हणून पहिले दर्शन घेतलं, मग त्यानंतर जेवण करू असा विचार केला. फॅमिलीसोबत फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढले. मग लगेच प्रसादसाठी गेलो. महाप्रसादाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतं. अनलिमिटेड प्रसाद असतो. तिथे पण खूप मोठी रांग होती. तिथे थोडा वेळ रांगेत उभं होतो आणि मग फायनली आम्ही आलो. प्रसाद घेतला आणि छान एन्जॉय करत आम्ही प्रसाद खाल्ला. आणि प्रसाद इतका छान होता ना की पोट भरत होतं पण मन भरत नव्हतं. मग छान पेटपूजा झाल्यानंतर मग आम्ही सगळे मंदिरातून बाहेर जाण्यासाठी निघालो. चप्पल वगैरे घेतली सगळ्यांनी आणि थोडं तिथे फोटो वगैरे काढले. आणि ही आहे माझी मम्मा, माझी ताई आणि तिच्या 2 मुली. आमचा लाडका हिरो चिकू, त्याचं नाव देवांश, पण मी लाडाने त्याला चिकू म्हणते. बाहेर निघाल्यावर आहे ना, असे खूप स्टॉल दिसतील देवांची वस्तू, मूर्त्या, लहान मुलांचे खेळणे, महिला मंडळांची वस्तू, इयरिंग, बांगड्या. माझी ताई तिच्या मुलांसाठी खेळणे बघत होती. तिची मुलं खूप मागं लागले होते. मग ती खेळणे घेत होती आणि मी इथे अँकलेट बघत होती. मला अँकलेट आवडलं होतं, तर ते हातात आणि पायात दोघीकडे घालू शकतात. तर मी इथे ना कन्फ्यूज होत होती. तर मी माझ्या मम्माला बोलवलं. मी म्हटलं कुठलं छान वाटतं आहे ते सांगायला. तर तुमचं पण असं होतं का की तुम्ही काही वस्तू घ्यायला जातात आणि तुम्ही तिथं कन्फ्युजनमध्ये असतात आणि तुम्हाला कळत नाही की काय घ्यावं आणि तिथं तुम्हाला तुमची मम्मा लागते. बांगड्या वगैरे बघितल्या आणि थोडं पुढे चालत गेलो तर खूप तहान लागलेली होती. तर मग रस वगैरे घेतला. आम्हाला लगेच ट्रेन होती, तर ऑटोमध्ये बसलो. लगेच स्टेशनवर जायला निघालो. तिथे पण थोडं खायला आणि थंड घेतलं, कारण की माझ्या बहिणीचे 3 छोटे चुन्नू मुन्नू, त्यांना ट्रेनमध्ये भूक लागते म्हणून. आणि हो, शेगावची कचोरी पण घेतली. आम्ही जेव्हा रस प्यायला गेलो होतो तेव्हा मम्मा कचोरी घ्यायला गेली होती, मग कचोरी पण घेतली. तर मी इथे चिकूला थोडं थंड प्यायला देते आहे, कारण की त्याला ऑलरेडी खोकला झालेला होता, म्हणून मी त्याला थोडंसं देत होते टेस्ट करायला. आणि मग लगेच ट्रेनमध्ये बसलो. फायनली भुसावळ आलो, घरी पोचली. खूप थकली होती, डोकं दुखत होतं, म्हणून चहा घेतला आणि नंतरून मग जेवण केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला माझा पहिला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि पुढचं जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.